Yeah. No.
दुःख झाला ते माझ्या देखो वीआईपी भी बोल रहा है. मी त्यांच्यासोबत काम करतोय. मराठी इंडस्ट्रीमध्ये ते एक दिग्गज कलाकार आहेत आणि मला कायम सन्मानच आहे आणि एक रिस्पेक्ट खूप आधीपासून होता. मी खूप आधीपासून त्यांना बघतोय वेगवेगळ्या शोजमध्ये आणि रुद्रमध्ये हे काम करताना ते माझ्यासोबत आहेत हेच माझ्यासाठी पुरेसं होतं आणि भरपूर होतं. रुद्रामध्येच रुद्र आहे, तोच आहे. सगळ्यात अगोदर सगळे पत्रकारांना मीडिया हाऊसला थँक्यू म्हणू इच्छितो. धन्यवाद की तुम्ही सगळे इथे आलात. मराठी चित्रपट हा प्रमोट करणं आजचा आणि खूप टायमापासूनची एक गरज आहे. मराठी माणूस हा प्रत्येक मराठी माणूस चित्रपटगृहात गेला पाहिजे, हा चित्रपट बघितला पाहिजे. कारण सगळ्यांनी बघितला आहे 100 कोटी खर्च करून पण ते पिक्चर चांगले नसतात. पण आपला मराठी चित्रपट इतकी सुंदर स्क्रिप्ट असते. तुम्ही रुद्रमध्ये जावा किंवा कुठल्याही मराठीत जावा, ते 1-2 करोड टाकू देत, 3 करोड टाकू देत, पण ते जीव 200 कोटीचा टाकतात. त्यामुळे सगळ्या आपल्या मराठी प्रेक्षकांनी रुद्र बघायला जावं. आणि रुद्रबद्दल सांगायला गेलं तर हे एक रुद्र कॅरेक्टर माझ्याकडे आल्यानंतर मी फक्त एवढंच बोललो. पहिल्याच्या चित्रपटात जय शिवराय बोललो तो शिवा केल्यानंतर ह्यावेळेस बोललोय हर हर महादेव करू. आणि एक महाराष्ट्राचा सुपुत्र आहे मी, भारतश्री झालेलो आहे, मिस्टर आशिया झालेलो आहे. तसंच प्रेम मला रुद्रला पण द्यावा आणि आमच्या संपूर्ण टीमला द्यावं हे मी मागू इच्छितो. अभी हिंदी में बात कर ले. येस येस येस. 4 गाणे हैं. गोंधल आहे, लव सॉन्ग आहे, एक हळदीचं गाणं आहे गोबरेगाल, इवन एक ॲटम सॉन्ग आहे माधुरी पवारचं आणि तेही चांगलं येऊ कशी कशी मी नांदायलाचं. आय एम नॉट कमिंग टू नांदायला, दॅट सॉन्ग ऑल्सो. ओके, खूप म्हणजे कठीण असतं सगळं, पण दोन्ही बॅलन्स करून घ्यावं लागतं. तेव्हा ते ह्याच्यात कसंच प्रत्येकाला रिक्वेस्ट करून त्यांना सांभाळून घ्यावं लागतं. कधी ऊपरवरती नीचे खाली होते. पण मेन थिंग इस फिल्म में सबने बहुत सपोर्ट किया. सगळ्यांनी खूप मदत केली आहे. मग ते प्रदीप रावत असू देत किंवा अनूप सिंग असू देत किंवा आमचा रुद्र असू देत किंवा आमची हिरोईन असू दे अपूर्वा, म्हणजे आमची पूर्ण टीम. आज निशिंगता दीदी नाही आहे इकडे, ती सुद्धा म्हणजे आमचा सगळा फुल क्रू हाँ इतना स्ट्रांग होता कि सबने मिलके सपोर्ट किया, तभी जाके रुद्रा बना है. और रुद्रा बनने के बाद आज रिलीज हुआ है. रिलीज होना ये सबसे बड़ी सक्सेस की बात है. मूवी देख के आया और इतनी फाड़ो मूवी है. माँ कसम, मेरे भाई का जो रोल आपने देखा है कमाल का रोल है. और मैं बताना चाहूँगा कि सिद्धांत मोरे फिल्म का नाम है रुद्रा और जो प्रोड्यूसर मेरी दोस्त है उसने लगाया मुद्रा. दीपाली जो है ये मेरे इतने अच्छे फ्रेंड है जो दोनों हैं. मुझे अच्छा लगता है कि जब कोई आपको दोस्त आपको आपके हर बार याद करता है और आपकी खुशियों में, तो मैं हमेशा तैयार रहता हूँ. मैं जब भी मेरे भाई बुलाएं, और भाई की बॉडी आप जब देखेंगे फिल्म में, इधर निकालेंगे नहीं भाई? नहीं इधर नहीं, इधर नहीं देखेंगे उसके बाद इधर देखा तो पार्टी को बॉडी दिखाऊंगा. और ये हमारी जो दोस्त है हमारी सगळे माझं कॅरेक्टर ह्याच्यात सुनंदा म्हणून आहे, जी रुद्राची बहीण आहे. आणि ह्यात तिचं एक रिवेंज आहे. तिच्या भावाच्या मृत्यूनंतर ती रिवेंज कसा घेते ते तुम्हाला रुद्रामध्ये बघायला मिळेल. इसमें मैं जो कर रही हूँ वो रुद्रा की बहन का रोल कर रही हूँ. आणि नक्कीच आता त्यांनी जसं सांगितलं की ॲक्टर हे म्हणून वेगळं असतं, पण ॲज अ प्रोड्युसर म्हणून खूप प्रेशर असतं आणि ते प्रेशर माझ्या चेहऱ्यावर दिसतंय. बोलताना पण इकडे तिकडे होऊ शकतं, पण ते समजून घ्या. आणि रुद्राला खूप प्रेम द्या, कारण आज प्रीमियर आहे, आज सुरुवात झाली आहे. बरेच थिएटर हाऊसफुल झालेले आहेत. सुरुवातच खूप छान झालेली आहे. त्यामुळे क्रॉस करूया, कारण आता ऐकायला सगळं छान येतं की रिव्ह्यू चांगले येत आहेत आणि फिल्म्स थिएटरमध्ये चालते. सो तुमचं सगळ्यांचं प्रेम असंच राहू दे. नवीन सुरुवात केलेली आहे, ह्या सुरुवातीला प्रेम द्या, आशीर्वाद द्या आणि आमच्या पूर्ण रुद्राच्या टीमला खूप खूप असं म्हणतात ना, एकदम असं जवळ घ्या आणि प्रेम करा. बस हाऊसफुल करा, हाऊसफुल. इसके सूत्रधार जो हैं वो कामले जी हैं. दीपाली जी को हम सिर्फ एक्ट्रेस के, जब मैंने काम किया इनके साथ तो मुझे लग रहा था कि हमारे जैसी ही एक कलाकार हैं
आता तुम्ही कन्वर्ट करणार मराठीत? हां, त्यांना वाटलं होतं की ह्यांच्यासारखीच मी एक कलाकार आहे. त्यांना माहीत नव्हतं मी पिक्चरच्या मागे होते. बरं झालं की मला माहित नव्हतं. माहित असता तो शायद मैं उतना खोल के काम नहीं करता. बरं झालं त्यांना माहीत नव्हतं. जर त्यांना माहीत असतं ना तर ते एवढं ओपनली काम करू शकले नसते. ते घाबरले असते मला. समझ यही. आणि प्रदीप सर हे दोघेही खूप लेजेंडरी ॲक्टर्स आहे, सर्वांना माहिती आहे. तर मग स्टार्टिंगमध्ये जेव्हा स्क्रिप्ट आली माझ्याकडे तेव्हा खूप नर्वसनेस होत होती, बट ऑब्वियस बिकॉज फर्स्ट मूवी आहे माझी. पण मग ह्या दोघांनी एवढं अमेझिंगली ब्लेंडअप केलं माझ्याबरोबर की कळून नाही दिलं की तुम्ही एक नवीन ॲक्टर आहात आणि तुम्ही आमच्यासारख्या ॲक्टर्सबरोबर काम करतायत. व्हेरी डाऊन टू अर्थ अँड व्हेरी डेडिकेटेड. खूप काही शिकण्यासारखं पण भेटलं मला त्यांच्या दोघांकडून. सो या अमेझिंग जर्नी अँड ऑल. भरपूर आवाज होतोय आणि ऑफकोर्स तो जल्लोष असायलाच पाहिजे, कारण की अक्षरशः मराठी मूवी आलेला आहे. आणि आय जस्ट वॉन्ट टू कंग्रॅच्युलेट द एंटायर टीम ऑफ रुद्र. सिद्धांत मोरे इज अ व्हेरी गुड फ्रेंड ऑफ माइन आणि खूप चांगलं काम केलं त्यांनी. आणि आता तेच बघायला जातो आम्ही. त्याच्या कामाची भरपूर चर्चा चालू आहे आणि सगळेजण वाहवाही करतात. तर त्याच्यासाठी मी चाललो आता बघायला. आणि त्यांनी मला आग्रहाने मला सांगितलेलं होतं हा मूवी बघायला नक्की आहे. ॲक्च्युली माझ्या अजून 2 मैत्रिणी पण आहेत या फिल्ममध्ये, पण ते आज येऊ शकले नाही. आय थिंक कामानिमित्त. ऑफकोर्स तुम्हाला माहिती असेल टेलिव्हिजन ॲक्टर्स म्हणजे अडकलेत तुम्ही. तर ते ये रुद्र कैसा जा रहा है रे? सुना आज ओपनिंग हो गया इसका. कर सर. थोडं बोलतात. दीपाली जी बाजू में है आणि माझ्याशी इकडे तिकडे झाला तो प्लीज सॉरी समजून घ्या. उन्होंने पहले ही बोल चुका, अपने लिए बोली, अब मैं अपने लिए बोल रहा हूँ. हाँ जी, मैं बोलती, आप बोलिए, मैं ट्रांसलेट करती हूँ.